मीरा भाईंदर शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आता प्रशासन आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। शहरात कचरा टाकून अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करत लाखो रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे धोरण लागू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे। यासाठी नागरिकांमध्ये सक्तीची जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे। विशेष म्हणजे या प्रस्तावाला महापौरांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 25 वर्षांच्या विकास प्रवासानिमित्त माझे शहर माझा सहभाग या संकल्पनेतून आयोजित नॅशनल सस्टेनेबल अर्बन इनोव्हेशन समिट महाराष्ट्र आवृत्ती मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पार पडला। विकसित महाराष्ट्र विकसित भारत या ध्येयावर आधारित या समिटमध्ये शाश्वत शहरी विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विविध राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले। तसेच आगामी काळात महापालिकेच्या कामकाजाची दिशा ठरवण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये खुली चर्चा देखील झाली। यावेळी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला। मात्र केवळ रस्ते झाडून स्वच्छता राखणे पुरेसे नसल्याचं मत अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी स्पष्टपणे मांडले। भविष्यात महापालिका केवळ कचरा उचलण्यापुरती मर्यादित न राहता रस्त्यावर कचरा पडूच नये यासाठी नागरिकांना जबाबदार बनवणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मीरा भाईंदर।